आणि आपल्या इकॉनॉमीसाठी ही एक खूप मोठी गुड न्यूज आहे. ट्रम्पने इंडियावरचा इम्पोर्ट टॅक्स थेट 50% वरून 18% वर आणलाय. पण थांबा, याचा तुमच्या पोर्टफोलिओ आणि SIPs वर नेमका काय फरक पडणार? इन्व्हेस्टरसाठी ही एक पॉझिटिव्ह गोष्ट मानली जाते, कारण आता US मध्ये इंडियन गुड्स चायनापेक्षा स्वस्त मिळू शकतात. म्हणजे फायदा कोणाचा? एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांचा, जसं की IT कंपन्या, फार्मा कंपन्या आणि टेक्सटाईल कंपन्या. या सेक्टर्स मधले स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्स पुढच्या काळात चांगले परफॉर्म करू शकतात. पण मार्केटमध्ये जास्त एक्साइटमेंट नको, थोडी सावधगिरी खूप गरजेची आहे, कारण ट्रम्प म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही. अजूनही सँक्शनिंग रशिया ऍक्ट बद्दल अनसर्टन्टी आहे. जर इंटरनॅशनल पॉलिटिक्स बिघडली तर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म चढ उतार होऊ शकतात. म्हणून फक्त न्यूज ऐकून आंधळेपणाने इन्व्हेस्टमेंट करू नका. ट्रम्पची फ्रेंडशिप शॉर्ट टर्म फायदा देऊ शकते, पण लॉंग टर्म प्लॅनिंग जास्त महत्वाची आहे. एक्सपोर्ट सेक्टर्स कडे लक्ष ठेवा, पण सगळे पैसे एका जागी लावू नका. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड ठेवा. अशा ग्लोबल न्यूजमुळे मार्केट वर खाली होत राहतो, पण शांतपणे आणि शिस्तीत इन्व्हेस्ट करणारा माणूस शेवटी जिंकतो. आता मला सांगा, या न्यूजमुळे तुमच्या मते कोणते स्टॉक्स जास्त वाढू शकतात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा.